दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सफाई कामगार नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक सुरेश दलोड तसेच काँग्रेस नेते सुरेश मारू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी जय श्रीराम अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपमध्ये प्रवेशानंतर नाशिक येथील भाजप शहर कार्यालयात शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिक कार्यालयात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना सुरेश दलोड व सुरेश मारू यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दात टीका केली आहे. आम्ही हिंदू, दलित व मागासवर्गीय असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला उमेदवारीचं तिकीट दिलं नाही असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच पक्षांतर्गत अन्याय, दुजाभाव आणि गटबाजीमुळेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीबरोबर आम्ही काम करत आहोत. आमचा समाज हा दलितातून पददलित सफाई कामगार, सफाई पेशा करणाऱ्या वर्गामधून आमचा समाज येतोय. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेसचं काम करत असताना गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता या देशामध्ये, या राज्यामध्ये राहिली. परंतु सत्तेमध्ये कुठलाही वाटा या काँग्रेसने आमच्या लोकांना दिलेला नाही आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13मधून मी उमेदवारी मागणी केली होती. प्रभाग क्रमांक 14मधून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे दलोड साहेब यांनी उमेदवारी मागणी केली होती. परंतु आम्हाला दोघांनाही या वार्डातून उमेदवारी नाकारली. आम्ही या वार्डातून उमेदवारीमध्ये प्रबळ दावेदार असताना, या वार्डामधून आमची पकड असताना, या वार्डामध्ये आमचा समाज मोठ्या प्रमाणात राहत असतानाही आम्हाला केवळ काही तांत्रिक मुद्दे घेऊन किंवा आर्थिक विकास घेऊन, आर्थिक मुद्दे घेऊन आम्हाला उमेदवारी टाळण्यात आलेली आहे. ही बाब आमच्या केंद्रीय नेतृत्व, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जे आमचे नेते गोविंदभाई परमार यांनी पण वेळोवेळी आम्ही नागपूर विधानसभेमध्ये आम्ही मोर्चा काढला होता सफाई कामगारांच्या मागण्यासाठी. सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी लढत असतो. सफाई कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही लढत असतो. शासकीय योजना सफाई कामगारांना मिळावा म्हणून आम्ही लढत असतो. पण कुठल्याही प्रकारची मदत या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला केलेली नाही. आणि म्हणून आमचे नेते गोविंदभाई परमार साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि काही लोकांनी मध्यस्थी करून काल नागपूर येथे फडणवीस साहेबांची आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सफाई कामगारांना न्याय देण्याबरोबर अनेक विषयाबरोबर आमची फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण काय, या समाजावर, वाल्मिकी मेघवाल मेहता समाजावर फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे. या दोन्ही विभागामध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलनी, रेड क्रॉस या ठिकाणी समाजाचे 2 ते 3 हजार मतं आहे. महालक्ष्मी चाळ या ठिकाणी सुद्धा 2-3 हजार समाजाची मतांची ताकद आहे. ज्या अशा लोकांना त्या ठिकाणी तिकीटं दिले ज्यांचे समाजात 2 ते 3 लोक वगैरे, मग याचे कारण काय? मग याच्या पाठीमागे आम्ही काय समजायचं? पक्ष आमच्याशी जातीवाद करतोय का? मग आम्ही एवढे दिवस काम करताना पक्षामध्ये काम करता हिरिरी नाही, बरं 1-2 वर्ष करत नाही, आणि मतांचे आणि वोटिंगसाठी आम्ही पक्षात पण त्यावेळेस पण आले नाही. आजपर्यंत आम्ही पक्षाचं सेवा करतो. पक्ष समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं आम्ही काम केलेले आणि आत्तापासून मागच्या 30-35 वर्षापासून मी काम करतो. 30-35 वर्ष काम करत असताना सुद्धा ज्यावेळेस मी तिकिटाची मागणी केली त्यावेळेस आता सांगण्यात आलं की या ठिकाणी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहे आणि अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात तुम्ही हिंदूंची पूजापाठ वगैरे करतात किंवा आपण या ठिकाणी
हे करत असताना काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात, म्हणून तो समाज तुम्हाला मतं देणार नाही अशी काहींनी अफवा पसरवलेली आहे. माझ्याशी संबंध मुस्लिम समाजाचा, अल्पसंख्याचा, दीन दलित सगळ्या समाजाशी माझे घनिष्ठ संबंध आहे, प्रेमाचे संबंध आहे. हर ईद मिलादला आम्ही लोकांना भेटतो, ते माझे मित्र आहे. अनेक मुस्लिम समाजाच्या पोरांना मी कामाला लावलेले आहे, शिरखुर्मा वगैरे देता. अनेक आता मातंग अण्णाभाऊ साठे जयंती वगैरेमध्ये आम्ही बरोबरच असतो. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये आमचे चांगले संबंध, मैत्रीचे संबंध आहे. मात्र तिकीट द्यायचं नाही म्हणून अशाप्रमाणे लोकांच्या ऐकून पक्षाने. दरम्यान भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 14D मधील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.